झी 24 तास एक पाऊल पुढे चर्चा करतोय आपण टगेगिरी ते गांधीगिरी। अजितदादांनी आज जो आत्मक्लेश केला त्या संदर्भामध्ये चर्चा आपण करतोय। अंकुशराव काकडे, मी तुमच्याकडे येतो। सांगा, आजचा हा जो आत्मक्लेश केला प्रीती संगमावरती अजित पवार गेले, शरद पवार साहेबांना कल्पना होती याची? नाही, आजचा जो आत्मक्लेशाचा कार्यक्रम अजितदादांनी हाती घेतला त्या संदर्भामध्ये पक्षाच्या कोणत्याच कार्यकर्त्याला त्याची कल्पना नव्हती। त्यांनी देखील ते स्पष्ट केलं की मी या ठिकाणी येणार आहे आणि आत्मक्लेशासाठी प्रीती संगमावरती बसणार आहे, हे जवळच्या नेत्यांना देखील त्यांनी सांगितलं नव्हतं। त्यामुळे कदाचित आदरणीय पवार साहेबांशी सुद्धा या विषयावरती त्यांची चर्चा झाली असेल असं मला वाटत नाही। खुद्द आर पाटलांनी देखील प्रीती संगमावरती त्या ठिकाणी दादांचं उपोषण सोडल्यानंतर त्या ठिकाणी सांगितलं की पवार साहेबांशी या संदर्भामध्ये आमची कोणतीही चर्चा झालेली नाही। तेव्हा हा निर्णय हा दादांचा व्यक्तिगत स्वतःहून घेतलेला निर्णय असेल। पवार साहेबांशी त्याच्या संदर्भामध्ये चर्चा किंवा सल्लामसलत हे घेतल्याचं आम्हाला तरी शक्यता कमी वाटते। निश्चित, आणि त्यामुळे खरं तर तुमची अडचण झाली आम्ही समजू शकतो। अंकुशरावजी, अजितजींना बोलायचं, अजितजी मी आपल्याकडे। अडचण असं नाही, अडचण अशी नाही। जी काही वस्तुस्थिती आहे, जी दादांची भूमिका आहे ती स्पष्ट करण्यामध्ये आम्हाला कुठलीही अडचण नाही। आणि एक लक्षात घ्या की आदरणीय पवार साहेब आणि अजितदादा एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत। आपण त्याच्या बाबतीमध्ये निश्चिंत असा। बरं अजितजी बोला। मला असं म्हणायचंय की त्यांनी शरद पवार यांची परवानगी घेतली होती का नव्हती हा माझ्या दृष्टीने, जनतेच्या दृष्टीने हा महत्त्वाचा प्रश्न नाही। कारण तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे। शरद पवार त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत। अगदी त्यांनी कोणाला काय सांगावं त्यांच्या पक्षांतर्गत त्यांनी ठरवावं। परंतु मला एक महत्त्वाचा मुद्दा वाटतो की ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आज तरी आहेत। तेव्हा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आत्मक्लेश करण्यासाठी बसतात आत्ता, त्याच्या आधी अचानक राजीनामा देतात, तो परत घेतात। आणि तो परत घेण्यासाठी आमची अशी माहिती आहे की दिल्यानंतर जी काही अपेक्षित प्रतिक्रिया होती त्याच्या वेगळी प्रतिक्रिया आली। त्यानंतर तो परत घेण्याची घाई झाली होती असं ऐकून आहे, नसेलही कदाचित, अंकुशराव कदाचित नाही म्हणतील त्याला। परंतु राजीनामा फेकला होता तोही निर्णय त्यांचाच होता। 70,000 कोटी रुपये कुठे गेले ही चर्चा होती। त्याचं समाधानकारक उत्तर आजपर्यंत महाराष्ट्राला मिळालेलं नाही। एक धुळफेक करणारी एक श्वेतपत्रिका, म्हणजे ज्याला आपण रंगसफेदी म्हणतो, अशी पत्रिका प्रकाशित झाली। अजून त्यातल्या कुठल्याही इन्व्हेस्टिगेशनचा निर्णय आलेला नाही। राजीनामा मात्र परत घेतला गेला। अशाच प्रकारे आत्मक्लेश हा त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ज्येष्ठ नेत्यांना न विचारता घेतला। ज्येष्ठ नेते ठीक आहे, त्यांचे आहेत, त्यांनी विचारावं न विचारावं त्यांचा प्रश्न आहे। पण तिथं आमचे महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री सुद्धा गेले, तेव्हा याचा अर्थ हा प्रश्न त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत राहत नाही। आणि शेवटचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा मला असं मानायचा आहे की आपण राजकीय नैतिकता नावाची काही गोष्ट मानतो का? मुद्दा असा आहे की अशा प्रकारचे इतके हीन स्वरूपाचे उद्गार हे रागाच्या भरात कोणी एखाद्याबद्दल काही बोलताना बोललं, माझ्याबद्दल कोणीतरी काहीतरी बोलताना रागाच्या भरात जास्त काहीतरी हिंसक विधान केलं, मी समजू शकतो। ती रागाच्या भरात अनवधानाने झालेली चूक असू शकते, परंतु रागाचं कुठचंही कारण नाही। दुष्काळासाठी एक मनुष्य उपोषणाला बसलेला आहे, त्याला पाण्याची अपेक्षा आहे आणि ते पाणी देण्याबद्दलची मागणी आहे। त्यावेळेला तुमच्या फ्रॉइड नावाचा एक मोठा मानसशास्त्रज्ञ होऊन गेला, त्याने सांगितलं तुमचे सबकॉन्शियस माइंड असतं, तुमचं जे अंतर्मन असतं, ते अंतर्मन तुमचं किंवा सबकॉन्शियस माइंड हे तुम्हाला प्रॉम्प्ट करत असतं अशा अनवधानाच्या किंवा बेसावध क्षणी, आणि त्याच्यामध्ये तुमच्या मनातली जी खरी मानसिकता आहे ती मानसिकता बाहेर येते। माझा प्रश्न असा आहे की त्यांनी माफी मागितली, त्यांनी आत्मक्लेश समजा आपण धरू ॲक्शनवर केले खरे, परंतु माझा मुद्दा असा आहे की अशा प्रकारे 3-4 वेळेला सतत माफी मागण्याचा प्रसंग ज्यांच्यावरती येतो, अनवधानानेच ते जास्त महत्वाचं आहे, अनवधानाने बोलणं आहे। इतकं हीन स्वरूपाचे उद्गार जे दुष्काळाच्या प्रश्नाबद्दल काढू शकतात, भारनियमनाबद्दल काढू शकतात, ते महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी बसण्यास लायक आहेत का? आणि त्यांनी त्या पदावरती याच्यापुढे बसावं का हा एक प्रश्न आहे। कारण जेव्हा आपण एखाद्याच्या हातात सत्ता देतो तेव्हा ती केवळ तो आरोपी नाही, आरोप सिद्ध झाले नाहीत या क्वालिफिकेशनवर देत नाही। माझ्या मते आत्मक्लेश एकच फक्त मुद्दा मी मांडतो, ही जी एक प्रकारची मस्ती किंवा मुजोरी आहे, स्पष्ट बोलतो, राग येईल शब्द, ती अशामधून आलेली आहे की आम्ही काही केलं तरी कुठच्याही मार्गाने निवडून येतो। आणि त्याच्यामुळेच असं बोललं जातं की मग अमुक निखिल वागळे निवडून येतील का, राजीव खांडेकर निवडून येऊ शकतील का? झी 24 तास एक पाऊल पुढे।